देशातील नामांकित आयटी हब खड्ड्यात. पुण्यातील हिंजवडी आयटी पार्कला खड्ड्यांचा सापळा. निष्क्रिय प्रशासनामुळे वाहतूक व्यवस्थेचा फज्जा. राज्यातील विविध ठिकाणी रस्त्यांची पार दुरावस्था झाली. राज्यातील नागरिकांना खड्ड्यातून वाट काढावी लागत असताना देशातील नामांकित आयटी हबला वाहतूक कोंडीचा फटका बसतोय. पुण्यातील हिंजवडी आयटी पार्क परिसरात रस्त्यांची मोठमोठ्या खड्ड्यांमुळे अक्षरशः चाळण झाली. हिंजवडी, मान आणि मारुंजी परिसरातून रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्यानं या परिसरातून जाणाऱ्या नागरिकांना आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. खराब अरुंद रस्ते आणि खड्ड्यांमुळे या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होऊ लागली. नियमित कर भरूनही अशा जीवघेण्या परिस्थितीला सामोरं जावं लागत असल्यानं नागरिकांनी संताप व्यक्त केलाय. आता गेल्या आम्ही 2-3 वर्ष आला आम्ही व्यवसायात आहेत. आज मी व्यवसाय करतोय तर भरपूर प्रमाणात पाऊस झाल्यामुळं खड्डे एवढ्या प्रमाणात वाढले की संध्याकाळी जे कस्टमर येतात तर त्यांना येण्या जाण्यासुद्धासाठी त्रास होतो. तर कस्टमर शक्यतो टाळतात बाहेर करायचं निघणे शक्यतो, आणि जर आले तर बाहेरच्या बाहेरच जातात. इकडे काय आपल्याकडे येत नाही. तर त्यामुळे हा मोठा एक प्रॉब्लेम आहे. अगर पीएमसी के पास जाते हैं तो पीएमसी वाले बोलते हैं हमारे अंडर नहीं है, आप पीएमआरडी को बोल दो, और पीएमआरडी वाले बोलते हैं नहीं आपके सारे गांव जो है माड़ूंगे को पकड़ के ये सारे के सारे पीएमसी में चले गए, हमारी कुछ अथॉरिटी बनती नहीं है. तो अभी इसका रिस्पॉन्सिबिलिटी कौन लेगा, ये रोड कौन बनाने वाला है, इसका हमें आज तक आंसर नहीं मिला है. इतकंच नव्हे तर हिंजवडीजवळ पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर बांधकाम व्यावसायिकानं बेकायदा खोदकाम करून नुकसान केल्याचा आरोप आयटी फोरमननं केला. तसंच रस्त्यांवर खोदकाम करणाऱ्या संबंधित व्यावसायिकांवर कारवाईची मागणी आयटी फोरमनं केली आहे. त्या बऱ्याचशा हॉटेल्स असतील किंवा कन्स्ट्रक्शन साईट चालले असतील, आणि त्यातली स्पेशली विलास जावडेकर यांची साईट, काल आम्ही तिथे सर्व्हे केला तर तिथं असं लक्षात आलं की कन्स्ट्रक्शन साईटवरचं सगळं पाणी डायरेक्टली सर्व्हिस रोडवरती सोडण्यात येत आहे. ऍक्च्युली हे पाणी पीसीएमसीच्या स्ट्रॉम ड्रेन्समध्ये सोडण्याची गरज आहे, आणि हायवेचं जे पाणी आहे ते हायवेच्या सर्व्हिस म्हणजे स्टॉर्म ड्रेन्समध्ये जाणं अपेक्षित आहे. पण इथं असं दिसतं की बरेचसे मोठमोठे बिल्डर रस्त्याची कुठलीही पर्वा न करता सर्व्हिस रोड कितीही खराब झाला तरी त्या सर्व्हिस रोडवरती पाणी सोडतायत. आधीच रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अनेकांचे जीव गेले. याच खड्ड्यांमुळे हिंजवडीतील लाखो आयटी कर्मचाऱ्यांचा प्रवास जीव घेणा ठरू लागलाय. प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे देशातील नामांकित आयटी हब असलेल्या पुणे शहराची मात्र जगभरात नाचक्की होते. 2 वर्षांपूर्वी अशाच खड्ड्यांमुळे हिंजवडीतल्या अनेक कंपन्यांनी पुण्यातून स्थलांतर केलं होतं. मात्र प्रशासनानं यातून काहीही धडा घेतलेला दिसत नाही. आम्ही कर भरतो मात्र प्रशासन या रस्त्याची डागडुजी करत नाही असा आरोप या भागातील नागरिकांनी केलेला आहे. हा रस्ता तातडीनं दुरुस्त करण्यात यावा आणि हिंजवडी आयटी पार्क परिसरामध्ये जाणारी वाहतूक कोंडी सोडवण्यात यावी अशी मागणी आता या भागातील नागरिकांनी केली आहे. गोपाल मुडगरे, साम टीव्ही न्यूज, महाळुंगे.